नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण खूप चांगल्या विषयावरती चर्चा करणार आहोत. सध्या आपल्या भागामध्ये एकच चर्चा चालू आहे, डाळिंबाचे भाव का घसरले. बऱ्याच जणांच्या मनात अशी भीती निर्माण झाली आहे की आता डाळिंबाची लागवड खूप वाढत चालली आहे, त्यामुळे यापुढे भाव राहणार ना का नाही, हा प्रश्न मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत की नक्की काय कारण आहे, भाव पडण्यामागे काय कारण आहे, यातून काय बोध घेतला पाहिजे. या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप छान महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. नवीन असेल तर आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, डाळिंबाचे बाजारभाव पडण्यामागची खूप कारणं आहेत. असं तुम्ही समजू नका की डाळिंबाची लागवड आता भरपूर प्रमाणात होत आहे, डाळिंब क्षेत्र खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे बाजारभाव पडले आहेत. तर असा विषय नाही मित्रांनो. तर बघू शकता, आत्ता जो सध्याचा डाळिंबाचा जो सीझन आहे, तो सीझन पावसाळ्यात असल्यामुळे डाळिंबामध्ये पाहिजे तशा प्रकारची मित्रांनो क्वालिटी येत नाही. बघू शकता, आता ह्या झाडावरती खूप फळे आहेत मित्रांनो, पण एकसुद्धा फळ क्वालिटीचं नाही आहे. कारण त्याला सतत सारखा पावसाची भुरभुर चालू असल्यामुळे आणि सारखा पाऊस येत असल्यामुळे त्याच्यावरती खूप टिपके आलेत, खूप डाग आलेत. बघू शकता, एकसुद्धा फळ असं क्लीन आणि क्वालिटीचं नाही आहे. आणि क्वालिटीचं फळ नसल्यामुळे त्याला बाजारामध्ये चांगला रेट मिळत नाही. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, जर तुमचा क्वालिटी एक्सपोर्ट माल जर असेल तर मित्रांनो, बाहेरच्या प्रदेशातला व्यापारी वर्ग जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन माल खरेदी करत असतो. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. कारण हा डागी जो माल आहे, जो खराब झालेला माल आहे मित्रांनो, तो परदेशात जात नाही. कारण का, तर परदेशात माल पाठवायचा म्हटलं तर त्याला 4, 5, 6 दिवस 8 दिवस लागतात. आणि ती पॅकिंग तयार केल्यानंतर मित्रांनो, जो हा डागी माल आहे तो माल तिथपर्यंत जात नाही आणि तो खराब होतो. आणि खराब झाल्यामुळे व्यापाऱ्यांना ते परवडत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, जो बाहेरचा परदेशातला व्यापारी आहे तो आता सध्या आपल्या भागामध्ये माल खरेदी करण्याला टाळत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मालाला क्वालिटी नसल्यामुळे. तर पावसाळ्यात काय होतं मित्रांनो, पाऊस सततचा चालू असल्यामुळं फळांवरती जी क्वालिटी आहे ती क्वालिटी राहत नाही, साईज पण चांगली होत नाही. त्याचं प्रमुख कारण आहे पावसाळा. आणि पावसाळ्यामुळे बघू शकता अशा प्रकारचे डाग येतात. तर त्याच्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं जर फळ तयार करायचं असेल तर आपण सीजननुसार डाळिंबाची बाग धरली पाहिजे. आणि सीजननुसार जर डाळिंबाची बाग जर तुम्ही धरली तर मित्रांनो, निश्चित तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला रेट मिळणार आहे. तर मित्रांनो, हाच बाग जर तुम्ही हस्तबहार धरला असता आणि उन्हाळ्यामध्ये जर हा माल मित्रांनो जर आला असता तर 100% याला चांगल्या प्रकारचं मार्केट मिळालं असतं. परंतु ह्या पावसाळ्यामुळे जी क्वालिटी आहे ती क्वालिटी ढासळल्यामुळे आपल्याला पाहिजे तसा रेट मित्रांनो मिळत नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या भागातील हवामानानुसार योग्य नियोजनानुसार बाग धरणे खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर नियोजन जर केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा भाव मिळू शकतो. काय होतं, क्वालिटी जर असेल तर क्वालिटीच्या मालाला आजही पण मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारचा रेट आहे. आता भाव कमी होण्यामागचं कारण खूप मोठं आहे. तुम्हाला माहीत आहे, मार्केटमध्ये सध्या खूप हलक्या आणि खराब क्वालिटीचा दर्जाचा माल खूप मोठ्या प्रमाणात बाजारात आलेला आहे. गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे किंवा वातावरणातल्या बदलामुळे ज्या मालावर परिणाम झाला किंवा तेलाचा प्रादुर्भाव झालेला आहे, माल लोकांनी पटकन काढला आणि घाईघाईने बाजारात आणून सोडला. त्यामुळे काय झालं आहे, मार्केटमध्ये हलका माल जास्त झाल्यामुळे एकूण बाजार खाली आल्याचं चित्र दिसत आहे किंवा वाटत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, चांगल्या आणि प्रीमियर क्वालिटीच्या मालाला आजही बाजारात आणि पुढेही चांगलाच भाव मिळणार आहे. त्याच्यामुळे क्वालिटीवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. परिस्थिती पाहताना जर आजची परिस्थिती जर पाहिली तर खूप वाईट आहे. कारण आजही पण काही शेतकऱ्यांचे माल मित्रांनो खूप क्वालिटीचे आहे आणि त्यांना त्या पटीतच चांगल्या प्रकारचा रेट मिळत आहे.
त्याच्यामुळे डाळिंबाची लागवड वाढली म्हणून घाबरून जायचं कारण नाही. कारण डाळिंब लागवड वाढली म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण आपल्या महाराष्ट्रातील डाळिंबाची जी चव आहे ती चव आणि रंग आणि टिकवण क्षमता ही जगात कुठेही आणि कोणत्याही भागात मिळत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे कोणत्याच भागात आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये जो डाळिंबाचा बाग पिकतो, जी क्वालिटी मिळते ती क्वालिटी मित्रांनो कोणत्याही राज्यात मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या भागात जो डाळिंब आहे त्याला 100% जर तुमचा एक्सपोर्ट माल तुम्ही जर तयार केला तर 100% त्याला चांगल्या क्वालिटीचा भाव मिळणार आहे. यापुढेही मिळेल आणि इथून मागेसुद्धा मिळालेला आहे. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आमच्या भागामध्ये ह्याच क्वालिटीच्या मालाचे 200-250 रुपये शेतावरती खरेदी झालेली आहे आणि तीच खरेदी आता मित्रांनो 40% घसरली आहे. त्याचं कारण म्हणजे क्वालिटी मालाची टिकून राहिलेली नाही. जर डाळिंबातून कायम टिकणारा नफा हवा असेल तर मित्रांनो खाली काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही निश्चित त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकता. क्वालिटीवर काम करा. नुसतं क्रॉप कव्हर टाकलाच पाहिजे असं नाही, तर बिगर क्रॉप कव्हरवरही सुद्धा उत्तम क्वालिटीचे डाळिंब कसे काढता येईल यावर काम करायचे आहे. दुसरी गोष्ट, फळांची विरळणी म्हणजे अचूक करून एकसारखा क्वालिटीचा माल साईज तयार करायची आहे. दुसरी गोष्ट, जर एक्सपोर्ट आणि पॅकिंग जर आपल्याला सुधारायची असेल तर डाळिंबाची आकर्षक पॅकिंग आणि ग्रेड करणे गरजेचं आहे. आज दुबई किंवा इतर देशामध्ये आपल्या डाळिंब जाते, पण त्याच प्रमाणात खूप कमी आणि एक्सपोर्ट वाढला की भाव ऑटोमॅटिक वाढणार आहे. पण आता काय झालं मित्रांनो, क्वालिटी नसल्यामुळे हा माल कुठेही बाहेर जात नाही आणि बाहेर जात नसल्यामुळे अनावश्यक बाजार पडलेला आहे. मित्रांनो, तेल्या, बॉइलिंग किंवा अल्टरनेरिया हे डाळिंबामधील कॉमन विषय झाले आहेत. त्यावर आता आपले शेतकरी मात करत आहेत. त्यामुळे घाबरून न जाता क्वालिटीवर उत्पादन लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही क्वालिटीवरती लक्ष केंद्रित केलं तर तुमच्या मालाला मित्रांनो नक्कीच चांगल्या क्वालिटीचा बाजार मिळू शकतो. आज हाच माल जर तुमचा उन्हाळ्यामध्ये असता तर याची क्वालिटी 1 नंबर असती आणि तोच माल आज 150-200 रुपयाने गेला असता. परंतु ती क्वालिटी पावसामुळे टिकून राहिली नाही आणि त्याच्यामुळे हे बाजार खाली आलेले आहे. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कुठेही कारण नाही मित्रांनो. कारण काय होतं, मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीच्या मालाला चांगलाच भाव मिळतो हे आपण पाहता आलेलो आहे आणि इथून पुढे पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही क्वालिटी तयार करा, फवारे वेळेवरती घ्या, खतं औषधं वेळेवरती सोडा आणि क्वालिटीकडे लक्ष द्या. असं समजू नका की आता डाळिंब जास्त आले आणि म्हणून बाजारभाव पडले, तर ते कारण मुळीच नाही मित्रांनो. तर कारण आहे ते म्हणजे क्वालिटीचा माल नसल्यामुळे बाजार कमी झालेत आणि बाजार कमी होण्याचं कारण म्हणजे व्यापारी आता क्वालिटीचा माल नसल्यामुळे आपल्याकडे येत नाही. तर असो मित्रांनो, अशा पद्धतीनं खूप छान सुंदर माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा एवढीच विनंती करतो. आणि माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान.